तर स्वरांच्या तरंगांनीही स्पंदते। इथे सागराची गर्जना आहे, पण त्या गर्जने इतकाच कोमल एक संगीताचा स्वरही आहे। हा स्वर म्हणजे फक्त कंठातून उमटणारा ध्वनी नव्हे, तो आपल्या संस्कृतीच्या चिरंतन प्रवासाचा नाद आहे। इथली कला ही केवळ करमणुकीचे साधन नाही, तर ती आत्म्याला उजळून टाकणारी आत्मशुद्धीची साधना आहे। ही साधना, याच साधनेसाठी आपल्या गोमंत भूमीमध्ये अनेक तेजस्विनी जन्मल्या। कित्येकदा त्यांना समाजाकडून नकार स्वीकारावा लागला, उपेक्षा सोसावी लागली, कधी बदनामीच्या जळजळीत शब्दांना सामोरे जावे लागले, आणि तरीही आपल्या अंतःकरणातील साधनेचा दिवा त्यांनी कधीही विझू दिला नाही। मंदिराच्या रंगमंडपातून, देवीच्या पालख्यांसमोरून, राजदरबाराच्या भव्य सभागृहातून आणि नंतर समाजाच्या कित्येक मंचावरून उधळलेले त्यांचे स्वर आजही आमच्या मनाला चिंब भिजवून होतात। या कलावंती, या सुरांगना फक्त कलाकार नव्हत्या, त्यांच्या आवाजात ऐकू येतो त्या काळाचा संघर्ष, सामाजिक असमानता, रूढींचा दबाव आणि तरीही संगीताशी अखंड निष्ठा। त्यातल्या लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरी आमोणकर अशा कित्येक एकेकाळी उपेक्षिल्या गेलेल्या गोमंतक मराठा समाजातील या कित्येक स्त्रिया, ज्या आपल्या कर्तृत्वाने आकाशातील ताऱ्यांसारख्या लख्ख चमकल्या, पण काही तारका मात्र आजवर इतिहासाच्या धुक्यामध्ये दडून राहिल्या। प्रेक्षक हो, याच सुरांगनांचं जीवन ज्येष्ठ पत्रकार श्री अजित पैंगीणकर यांनी पुस्तक रूपाने आज आपल्यासमोर ठेवलेले आहे, आणि त्या पुस्तकाच्या विमोचन सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण या सुरांगनांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या संघर्षाला वंदन करण्यासाठी इथे जमलोय, आणि त्यांच्या सुरांचा सुवास पुढच्या पिढीच्या श्वासामध्ये जपण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलेलो आहोत। तेव्हा अनुजित प्रकाशन पैंगीण आणि गोमंतक मराठा समाज काणकोण आयोजित गोमंतकीय सुरांगना या अजित पैंगीणकर यांच्या चरित्र लेख संग्रहाच्या विमोचन सोहळ्याला मी दिव्या उल्हास चंद्रेकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। या सोहळ्याला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत दैनिक नवप्रभाचे संपादक श्री परेश प्रभू, त्याचबरोबर अध्यक्षस्थानी आहेत श्री पंडित कमलाकर नाईक, त्याचबरोबर सन्माननीय अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले आहेत विद्याप्रबोधिनी महाविद्यालय परवरीचे निवृत्त प्राचार्य प्राध्यापक सुभाष वेलिंगकर, तसेच गोमंतक मराठा समाज काणकोण शाखेचे अध्यक्ष श्री सतीश पैंगीणकर, अनुजित प्रकाशनचे सदस्य श्री रमेश कोमरपंत, ग्रंथाचे लेखक श्री अजित पैंगीणकर, श्री गोरख मांद्रेकर आणि श्री संदेश प्रभुदेसाई। सतीश पैंगीणकर सर, श्री रमेश कोमरपंत आणि श्री हरिश्चंद्र खोलकर यांना विनंती की त्यांनी मान्यवरांना मानाने व्यासपीठावर घेऊन यावे। लता मंगेशकरांच्या नावाने सजलेल्या या कलांगणात आज त्यांच्याच आणि त्यांच्यासारख्या कित्येक गानदेवतांचे चरित्रलेख प्रकाशित होत आहेत। हा खरे तर दुधात साखर पडल्यासारखा गोड योग आहे, आणि याच अशाच गोड योगाच्या गोड शब्दांनी मान्यवरांचे आणि सर्व उपस्थितांचे स्वागत करण्याची विनंती मी श्री रमेश कोमरपंत यांना करते। नमस्कार, हांव रमेश बाबाई कोमरपंत तुमकां सगळ्या माये मोगाचो नमस्कार करता। अनुजित प्रकाशन आणि गोमंतक मराठा समाज गोंय काणकोण फाटेच्या वतीन तुमकां सगळ्यांक येवकारता। सुरवेक खूब तेंपान कांय जायना काणकोण पाविल्ले नवप्रभेचे संपादक बाब परेश प्रभू सर तुमकां माये मोगाचो येवकार दिता। तुमचो आमचो आनी सगळ्यांचो वळखीचो प्राचार्य सुभाष वेलिंगकर सर तुमकांय माये मोगाचो येवकार दिता। तशेंच गौरव मांद्रेकर बाब तुमकां हांव काणकोणकाराच्या वतीन काणकोणचे लोक तुमकां येवकारतात। दोतोर कमलाकर नायक हांकां येवकारता। तशेंच ह्या समयार आमचे ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई व्यासपीठार बसले आसात तांकांय हांव येवकारता। आनीक जे अनुजित प्रकाशनाचे 17वें पुस्तक
आज प्रकाशित जाता तेचे लेखक बाब अजित बाब पेंगणकर तुमकां माहेबोगाचो आनीक खरेंच आमचो अनुजीत प्रकाशनाक अभिमान, कारण आमकां अनुजीत प्रकाशन दर वर्साक 1 ना 2 पुस्तकां प्रकाशीत करपाक दिता। त्या खातीर अजित पेंगणकर हांव चड उपकारी आनी तुमकां हे उपकार दिता। 17वें पुस्तक आज प्रसिद्ध जाता जाल्यार खरें, तरी आनी 3 पुस्तकां रोखडीच त्यांची प्रसिद्ध जावपाची आसात। गोंयच्यान खूब लोक पावले आसात। आयचो दीस खूबच म्हत्वाचो। एक वाटेन गोंयांत मोठें हस्ते इल्ले आसात आनी आमी सावथ गोवा आमची थोडेशे हस्तीक काणकोणां आसात। त्या खातीर लोक जरी आमकां कमी असो दिसलो तो कमी ना अशें आमी समजता। आमच्या अनुजिताच्या मोगा पोटी तुमी सगळे आयला थिंगा, असोच तुमचो प्रेम आनी माया आमकां सदांकाळ दिवची अशें हांव मागतां। आनी परत एक खेप सगळ्यांक तुमकां ती उपकार दिता आनी म्हजी 2 उतर सोंपयता। देव बरें करूं। आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री परेश प्रभू यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे, एखाद्या छोट्याशा नितांत सुंदर परंतु रूढींच्या जलपर्णीने वेढलेल्या सरोवरात वासना, विकार आणि शोषणाच्या दलदलीतून परंतु त्या घाणीचा तिळमात्रही लवलेश अंगी लागू न देता अलगद सुगंधी कमळेवर यावीत आणि परमेश्वर चरणी सर्वस्वी समर्पित व्हावीत, तशी या सुरांगणांची ही लखलखीत जीवनचरित्रे आहेत। जीवनातील अनेक संघर्षांवर मात करून या स्त्रिया सुगंधी पुष्पासारख्या उमलल्या, बहरल्या। त्यांच्या याच संघर्षाचे प्रतीक म्हणून मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करूया। श्री रमाकार यांना, श्री मोहन काणकोणकर यांना विनंती की त्यांनी पंडित कमलाकर नाईक आजचे अध्यक्ष त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा। धन्यवाद। श्री भारत पैंगीणकर यांना विनंती की त्यांनी आजचे सन्माननीय अतिथी प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे। श्री संतोष नाईक यांना विनंती की त्यांनी उर्वरित सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करावे। धन्यवाद। प्रेक्षक हो, ज्या विस्मृतीत गेलेल्या तारकांचा मी मघाशी उल्लेख केला, त्यांच्या कर्तृत्वाला आणि संगीताशी असलेल्या निष्ठेला अभिवादन करणारा गोमंतकीय सुरांगना हा श्री अजित पैंगीणकरांचा शब्दयज्ञ। हा यज्ञ आज पुस्तकाच्या रूपाने पूर्णत्वाला येत आहे। मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ज्येष्ठ पत्रकार श्री अजित पैंगीणकर लिखित आणि अनुजित प्रकाशन पैंगीण प्रकाशित गोमंतकीय सुरांगना या पुस्तकाचे अनावरण करून प्रकाशन विधी संपन्न करावा। पत्रकारिता पुरस्कार यासारख्या पुरस्कारांचे ते धनी आहेत। आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कित्येक वेळा त्यांनी मदत केलेली आहे। आज एक सामाजिक जबाबदारी स्वीकारून एक व्यक्ती म्हणून सतत विद्यार्थ्यांना ते दिशा देत राहतात। मराठी विषय, लोकसाहित्य, या लोकसाहित्याचं संशोधन या विषयामध्ये त्यांना ते मार्गदर्शन करतात। गोमंतकीय सुरांगना या त्यांच्या ग्रंथात 50 परिचित व अपरिचित अशा सुरांगनांचे जीवन चरित्र आलेलं आहे। स्वतःच्या समाजासाठी काहीतरी करावं या भावनेने हा ग्रंथ इथे पूर्णत्वाला आलेला आहे। सरांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी लेखक या नात्याने आपले मनोगत व्यक्त करावे। आदरणीय व्यासपीठ आणि या पुस्तक विमोचन सोहळ्याला उपस्थित असलेले माझे सगळे चिंतक, विविध भागातून आलेले तुमचे स्नेही मार्गदर्शक, या सर्वांचं मी अनुजित प्रकाशनतर्फे मनापासून स्वागत करतो। माझं आपली माणसं हे पुस्तक ज्यावेळी प्रकाशित झालं त्यावेळी ज्याने हे पुस्तक छापलं ते आपले रिया ग्राफिक्सचे ऋषिकेश वळगावकर यांनी मला विनंती केली
की मी गोमंतकी महिलावर लिहावं, त्यातल्या त्यात महिला गायिकावर लिहावं. ही साधारणपणे फेब्रुवारी मार्चची गोष्ट. खरं म्हणजे कुठं फार मोठं शिवधनुष्य होतं या संदर्भात लिहायचं म्हणजे. मी आमचे मार्गदर्शक जे पुढे बसलेले आहेत कुरक मांजरेकर सर, त्यांच्याशी या संदर्भात बोललो आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही व्हा पुढं, पाहिजे ते सहकार्य आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आमचे गावचेच पंडित कमलाकर नाईक यांच्याशी मी संपर्क साधला. मुद्दाम आपले परवारी मागसावून आलेले उमेश नाईक सर या ठिकाणी आहेत प्राचार्य. 35 जणांवर पुढे आम्ही बसलो. आमचे सुभाष विलिंकर सराशी चर्चा झाली, मार्गदर्शन मिळेल. आणखी झालं 40 झाले आणि करता करता हा आकडा 50 वर पोहोचला. गोमंतकाची रत्नदीप वाचले. म्हणजे जेवढी मला माहिती मिळेल त्याच्यासाठी मी खूप वाचन केलं. गोमंतकी संगीतकार मालवकरांचं हे पुस्तक वाचलं, हिरेमोती वाचलं. या ठिकाणी आपले श्रीपाद देसाई आहेत, त्यांची पुस्तकं वाचली. रसरत्न रंगयात्री नावाचं निवृत्ती शिरोडकरांचं पुस्तक वाचलं. त्याच्यानंतर परेश प्रभू सरांनी मला खूप मदत केली, खूप नावं पाडली, पुस्तकाची नावं सांगितली. तुम्हाला सांगतो, गोयची देऊळ संस्कृत आहे आणि गोयचो सुरसाम्राज्य हे डॉक्टर पुष्मा आरू साऊथ इंडियन या महिलेचं पुस्तक, या नाव त्यांनी मला सांगितलं. मी कोकणी अकादमीमध्ये जाऊन ते पुस्तक विकत आणलं, ते वाचलं. सत्यवान कोसंबीचं कीर्तिवान पुस्तक वाचलं. गोमंतकाची सौदामिनी वाचलं. लता मंगेशकरांचं चरित्र वाचताना आपल्याला ठाऊक असेल, महाभारतामध्ये ज्या व्यक्तीने निवेदन दिलं ते हरीश भिमानीची प्रस्तावना खूप वाचन केलं या 2 महिन्यात. आणि त्याच्यानंतर हे मी लिहायला घेतलं. हे लिहिताना मी चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केलेला नाही, थोडक्यात लिहिलेला आहे. लता मंगेशकर ते आशालता वापरतात. कारण म्हणजे 28 सप्टेंबरला हे पुस्तक प्रकाशित होणार होतं, लताताईचा जन्मदिन. त्याच्या आधी 22 सप्टेंबरला करण्याचा विचार होता, कारण आशालता वापरत होता, स्मृतिदिन होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झालं नाही. चोगमच्या वेळी कांचन सोटटके यांनी आम्हाला जवळजवळ 15 दिवसाचं ट्रेनिंग दिलेलं. परंतु या कांचन सोटटके गोव्यातील आहे हे मला माहीत नव्हतं. ती मूळ सांगायची. स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये रंजना कश्यप नावाची संगीत शिक्षिका होती, ती गोव्याची होती. इथे आहे म्हणून मला माहीत नव्हतं. आपले संदेश प्रभुदेसाई या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी मनोशोभा कलाकारामध्ये पारशेची विधी नाटक आणलं. आणि तुम्हाला सांगतो, हिराबाई पेडणेकर या महिलेवर येण्यासाठी मी हे नाटक 2दा पाहिलं. त्याच्या निवासस्थानी सादर केलेलं पाहिलं. आणि ह्या रवींद्र आमच्या लता मंगेशकर कलांगणमध्ये ज्यावेळी तो नाट्यप्रयोग झाला त्यावेळी मला खरं म्हणजे हिराबाई पेडणेकर समजली. आणि त्याच्यानंतर मी पारशेची वीर या नावानं तो लेख लिहिलेला आहे. हिराबाई बडोदेकर याच्यावर लिहिलं. शोभा गुरटी आपली याची सम्राज्ञी म्हणतो आपण, सुंदरी गायिका, तिच्यावर लिहिलं. ज्योत्स्ना बळेवर लिहिलंय. केसरबाई केरकरवर लिहिलंय. आमची मुगबाई कुर्डीकर, अशा ज्या माहिती याच्यात नामांकित ज्या होत्या. लालन सारंग ही माझ्या बहिणींची सुकन्या म्हणून मला माहित होतं. एकाच घरातील इंदुमती पैनकर आणि लालन सारंग ही एकाच घरातील. हे जेव्हा मी हे सगळं वाचायला घेतलं त्यावेळी मला समजलं की ह्या सगळ्या गोमंतकीय महिला अत्यंत कठीण परिस्थितीत उभं राहिल्या. त्याच्यानंतर आपली ही गोगबाई कुर्डीकर झालीच, केशवबाई केरकर झाली, किशोरी आमोणकर. किशोरी आमोणकरांसाठी मी आपले इथं निळकंठ आपले पंढरीनाथ नगरसेकर त्याच्या ठिकाणी जाऊन त्याची लायब्ररी मी अगदी शोधून काढून त्याच्याबद्दल कितीतरी पुस्तक मी वाचली तिथलं. म्हणजे या निमित्तानं मी भरपूर वाचन केलं. आणि याच्यात सुद्धा त्रुटी असण्याच्या शक्यता आहे. मी परिपूर्ण असं म्हणत नाही, परंतु हा एक दस्तऐवज आहे. या पुस्तकासाठी आमच्याच गावचे साहिल पेटकर, या साहिल पेटकरनी सगळी चित्र आणि मुखपृष्ठाचं त्यांनी काढली. त्यांनी मला मदत केली.
आपल्या बबेश बोरकरच्या ज्याच्यामध्ये सपनाचारी आणि रश्मी भंडारी नावाच्या 2 मुली आहेत, त्यांनी सगळं मांडणीचं काम त्यांनी केलं. ऋषिकेश मुळगावकर, आमच्या ऋषिकेश आठवलेने सगळं छपाईचं काम केलं. त्यामुळे ही साहित्यकृती तयार झाली. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साहित्यकृतीचं सगळं प्रूफ रिडिंग ज्याला म्हणतात, त्या माझ्या मिसेसनी केलं. 3-3दा प्रूफ रिडिंग करावं लागलं. आणि अशा तऱ्हेनं हे पुस्तक आज तयार झालेलं आहे. मी जास्ती बोलणार नाही, कारण बोलण्यासाठी आपल्या व्यक्ती या ठिकाणी आहेत. या पुस्तकासाठी मी आमचे संपादक परेश प्रभू यांना विनंती केली की आपण प्रस्तावना घ्यावी, आणि कसलीच कुरकुर न करता त्यांनी दीर्घ प्रस्तावना ह्या पुस्तकासाठी दिलेला आहे. आणि मला एका परीने त्यांनी अगदी वरच्या स्थानावर त्या प्रस्तावनेतून दिलेलं आहे. मी मनापासून आपल्या सर्वांचं वेळ न घेता मनापासून आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. जे लोक आले, मुद्दाम सांगतो, आमचे गावबंधू गुरुनाथ टेंगसे या ठिकाणी नावं घेत नाही तरी सुद्धा काही लोकांची नावंही घ्यावीच लागतील. त्या ठिकाणी डॉक्टर विलास पावसकर आहे, आमचे कमलाकर माशी सर आहे, नगरसेविका ऋतू देसाई आहे, संजीव देसाई, राजा भगत आहे, माझे पत्रकार मित्र आहेत, संतोष गावकर आहेत, राजेंद्र देसाई आहे, वंदिनाथ देसाई आहे, अशी कितीतरी माणसं आहेत. आपले भाजपाचे माजी अध्यक्ष विशाल देसाई आहेत, सूरज गावकर आहे, नंदी भगत आहे, सती, अशी कितीतरी माणसं माझी ज्यांनी माझ्यावर नितांत प्रेम केलंय, मला मार्गदर्शन केलंय. आणि शांताजी सर आहेत, चुकून कुणाचे नावं घेत नाही एवढ्यासाठी की एखाद्याचं नाव घेतलं नाही तर माझं त्यांनी नाव उल्लेख केला नसा. आमचे आनंद वाघुर्वेकर उत्तम आनंद वाघुर्वेकरची एक गोष्ट सांगतो. ज्यावेळी त्याला मी लिहितोय म्हणून सांगितलं, त्याने मग तू जा पुढे, मी तुझ्या पाठीशी आहे, एवढ्या आत्मविश्वासाने मला त्यांनी सांगितलं. आणि खरं म्हणजे खूप मोठं शिवधनुष्य आहे, तेवढं सोपं काम नाही, पण तरी सुद्धा मी ते केलेलं आहे केवळ एका शक्तीवर. आणि आपण आजपर्यंत मला जे मार्गदर्शन केलंय, सहाय्य केलंय आणि मला माझ्या पाठीवर थाप दिली, त्या आधारावर संदेश प्रभुदेसाईला मी ज्यावेळी त्यांनी ते नाटक आपलं दाखवलं त्यावेळी मी त्याला सांगितलं मी लिहायला घेतलेलं आहे म्हणून. आणि आज मुद्दाम ते या ठिकाणी उपस्थित आहेत, लोक येत आहेत. लोकांचं आणि माझ्या ज्या आमंत्रणाला मान देऊन आपण सगळे आलात, मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि या पुस्तकाला आपण योग्य न्याय द्या एवढी अपेक्षा बाळगून माझी विनंती घेतो. खरोखरच सरांनी जसं सांगितलं, हे पुस्तक म्हणजे आजच्या पिढीसाठी एक ऐतिहासिक दस्तऐवजच आहे. यानंतर आजचे मान्यवर श्री संदेश प्रभुदेसाई यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्याबरोबर बसलेले सगळे मान्यवर, खरं म्हणजे मी प्रेक्षकात बसायला आलो आणि अचानक माझं नाव जाईल त्या हिशोबाने. पण एकच गोष्ट सांगतो की मी काही पुस्तक नाही वाचलेलं होतं, पण पुस्तकाची अनुक्रमणिका बघितली, 50 लोक, आणि मध्येच मी बघितलं सुद्धा की शालिनी मार्दळकर चुकल्या नाहीत. कारण म्हणजे अजितनं आता सांगितलं की दालन सर आणि इंदुमती पेंगलकर एकाच घरातलं, म्हणजे हे कधीच मलाही ठाऊक नव्हतं. आणि या सगळ्या लोकांबरोबर म्हणजे किशोरीताईबरोबर वगैरे बोलण्याची संधी मिळाली. पण शालिनी वर्गकर मला एवढ्यासाठी आठवले की मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे आणि तेही थिएटरमध्ये काम केलं आहे, आणि एक अभिनेत्री कशी असते ते मी त्यांच्याकडनं शिकलो. म्हणजे एवढंच सांगतो आणि मी संपवतो की आमचा सीन असायचा थिएटरमध्ये, जिथं पोलीस इन्स्पेक्टरची ती बायको आणि त्याचे कपडे पुलावर मिळतात आणि त्याचे म्हणजे ते बुडून मेले की काय काही समजत नाही, आणि ते कपडे आणून तिला देतात. आणि मी असा एक वाह्यात मुलगा त्याने घेतलेला असतो, ते त्याचा रोल मी करायचो आणि मी तिच्या शेजारी उभा असतो. आणि थिएटरमध्ये काय असतं की थिएटरमध्ये पडदा पडतो आणि पुढं कातार होतात आणि ती वेगवेगळ्या विषयावर होतात. आणि त्यापूर्वी जे कातार असायचं ते अगदी विनोदी कातार असायचे आणि लोक खो 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 करून तिथं हसतायत. आणि तो पडदा वर गेला की त्याच्यानंतर हा सीन सुरू होतो जिथं ती कपडे त्या हातात घेऊन ती रडते. आता पुढं इतकं विनोदी कातार चालू आहे आणि दोघांनाही रडायचं आहे. मला मी एक म्हणजे विद्यार्थी होतो त्यावेळी, असं ग्लिसरीनचं ते याचं कापूसाला ग्लिसरीन लावून असं ठेवतात आणि मग तसं लावायचं आणि मग ते अश्रू येतात
मी ते करायचो, 1-2 वेळा केलं. पण नंतर मी बघितलं की तिथं कातार चालते विनोदी, आणि ही बाई इथं बसली कपडे घेऊन 15 मिनिटं आधी यायची. अशी सीन, ती कात्र 2-3 कात्र होत्या, 15 मिनिटं आधी अशी यायची आणि असं घेऊन ती फक्त अशी बसायची आणि असं करायची आणि तिच्या डोळ्यात पण घळघळा घळघळा अश्रू व्हायला लागायचे. म्हटलं केवढ्या ताकदीची ही बाई आहे. त्याच्यानंतर मी ग्लिसरीन सोडलं, मी फक्त तिला बघायचो आणि मग मी दोघे रडायला लागायचो. अशा प्रकारचे म्हणजे अशा ताकदीचे कलाकार गोव्यामध्ये असे तयार झाले. अजित पैंगकर यांचं अभिनंदन एवढ्यासाठीच की ही माहिती फार म्हणजे फार महत्त्वाची आहे. मला ठाऊक आहे साधना नावाचा अंक येतोय जो साने गुरुजींनी सुरू केला होता, तो अजून येतोय. त्याच्यावर मी गोवा विशेषांक करतो आणि त्या गोवा विशेषांकामध्ये ज्ञात गोवा आणि अज्ञात गोवा असं त्याचं स्वरूप ठेवलेलं आहे, जो 19 डिसेंबरला प्रकाशित होणार आहे. हाच गोव्याचा विशेषांक. आणि मला वाटतं या अज्ञात गोवामध्ये अजितचा लेख पाहिजे या सगळ्या गोष्टीवर, कारण हा सांस्कृतिक दस्तावेज आहे, पुस्तक नाही, नुसता ऐतिहासिक नाही, सांस्कृतिक दस्तावेज. तर या सांस्कृतिक दस्तावेज काढल्याबद्दल परत एकदा अजित पैंगकर यांचं अभिनंदन आणि धन्यवाद. सर, सन्माननीय अतिथी प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांना विनंती की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित श्रोतृवर्ग, बंधू भगिनींनो, सर्वात प्रथम मी अजित पैंगीणकरांचं आभार मानतो, कारण त्यांनी 2 गोष्टी केलेल्या आहेत. या पुस्तक प्रकाशनाकडे बघत असताना माझ्या डोळ्यांसमोर 2 स्तर उभे राहतात. भारत ही, आपला देश ही आपली नररत्नांची खाण मानली जाते. कुठल्याही देशात सापडणार नाही एवढी नररत्न या मातीत जन्माला आलेली आहेत. गोमंतकाचं काय योगदान या सगळ्या याच्यात म्हणून विचार करत असताना अजित पैंगीणकरांचं हे पुस्तक जे आहे हे मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं. म्हणजे ज्या नररत्नांच्या खाणी होऊन गेल्या त्याच्यात गोव्याचं योगदान काय, विविध क्षेत्रांचं योगदान काय असा विचार करत असताना हे गोव्याचं योगदान म्हणून आपण घेऊया असं मला वाटतं. ऐतिहासिक म्हणजे या पद्धतीने विचार करू जाता नररत्नांची खाण आपला देश आणि त्या नररत्नांच्या खाणीशी आपलाही संबंध आहे कुठेतरी, हे जाणवण्या एवढं हे पुस्तक जे आहे ते आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट एक आहे की एक दलित, पीडित, शोषित समाज, गोमंतक मराठा समाज, या समाजाने म्हणजे संघर्ष स्वतःच्याच बाबतीत केला, संघर्ष अमुक एका ज्ञातीच्या विरोधात केला, समाजात 2 गट पाडले आणि दोन्ही गट सतत एकमेकांची भांडत राहिले. अशा प्रकारे मार्गक्रमण न करता या समाजाने पॉझिटिव्ह, सकारात्मक पद्धतीने विचार कसा केला हे जर बघायचं असेल तर या काही गोष्टींकडे बघावं लागेल असं मला वाटतं. या सुरांगना ज्या आहेत या पुस्तकात आलेल्या, या गोमंतक मराठा समाजाच्या आहेत. ज्ञात आणि अज्ञात असं अजित पैंगीणकरांनी सांगितलं. तर आपल्यालाही माहीत नव्हतं, म्हणजे अनेक व्यक्ती अशा आहेत समाजात फिरत असताना की ते विशेष समाजाच्या दृष्टिकोनातून बघायला जाताना ते या समाजाचे आहेत की त्या समाजाचे आहेत वगैरे हा विचार करत असताना आपल्याला ठाऊकही नसतं की त्या अमुक अमुक समाजाच्या आहेत. परंतु आज मला एक सांगावं असं वाटतं की या समाजाने अशी नररत्नांच्या खाणीतून अशी रत्न पैदा करत असताना जे सोसलं, जे भोगलं, जे त्यांच्या वाट्याला आलं त्याचा कुठेही गवगवा हे न करता आणि कुढत न बसता, रडत न बसता, शिवीगाळ करत न बसता त्याने आपल्यातली प्रतिभा जी होती ही प्रतिभा जागृत केली अतिशय चांगल्या पद्धतीने.
ही एक वर्गवारी आहे. 50 आपल्या ज्या सुरांगना आहेत ती एक वर्गवारी आहे. परंतु एकाच ज्ञातीत अनेक ठिकाणी म्हणजे अनेक आपल्या ज्या ज्या म्हणून हिंदू समाजाच्या ज्ञाती आहेत त्या सगळ्या ज्ञातींमध्ये अशा प्रकारची रत्न उपजलेली आहेत. विशेषतः आता गोमंतक मराठा समाजाचा विचार करायला जाता लक्षात असं येतं की या समाजाने सोसलंही आणि ते करत असताना म्हणजे कसलीही भ्रांत न बाळगता किंवा कुणाचाही आकस न बाळगता आपल्या कलेची जोपासना, आपल्या जो काही मोठेपणाचा गुण योगदान इतरांना देण्यासाठी म्हणून जो परमेश्वराने दिलेला आहे त्याची जोपासना करत राहिले आणि त्या क्षेत्रात मातब्बर माणसं बनली. वेगवेगळी वर्गवारी जर केली अशा माणसांची तर वेगवेगळी क्षेत्र करता येतात. हे संगीत हे एक क्षेत्र. गोमंतक मराठा समाजाचा विचार करायला जाताना शिक्षण क्षेत्र असू द्या, उद्योग क्षेत्र असू द्या, विविध क्षेत्र, एकही क्षेत्र काढा की ज्या ठिकाणी अशा प्रकारे भारतभर गाजलेली अशी नररत्न नसतील. आणि त्यामुळे विशेषतः विचार करावा लागतो की हे कसं केलं असेल, कोणती अंतःप्रेरणा असेल, कशाच्या आधारावर या लोकांनी जीवनाचा हा संघर्ष केलेला असेल. आणि नुसता जीवनाचा संघर्ष केला नाही, त्यांच्या करिअरमध्ये कोण किती यशस्वी झालं हा प्रश्न नाही, पण ज्या प्रामाणिकपणे या सगळ्या कलांची किंवा जे काही योगदान आपल्याला देता येईल समाजाला त्याची जोपासना त्याने केली. ती जोपासना ही तपश्चर्या होती हे आपल्याला म्हणावं लागतं. ती तपश्चर्या पहिल्यांदा या पुस्तकातून म्हणजे अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत परंतु एकत्रपणे या सुरांगणाचा विचार एका पुस्तकात करणे म्हणजे ही तपश्चर्या ही एवढ्या पद्धतीने पसरलेली होती, एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्तरावर पसरलेल्या याची जाणीव आपल्याला यामुळे होती. आणि त्यामुळे बरं वाटतं. समाजात अशा अनेक लोकांच्या पिढ्यानपिढ्या होऊन गेल्या परंतु जुन्या लोकांची चरित्र नव्या पिढीला वाचायला मिळणे आणि तो मोठेपणा जो आहे त्यांना उमगणे, समजणे हे जे आहे हे कठीण काम आहे. तसं ते सुलभ करण्याचं काम जे आहे हे अजित पैंगीणकर सारख्या लेखकांनी पुढाकार घेऊन केलेलं आहे. याच्याबद्दल मला अभिमान वाटतो स्वतःला. आणि त्यामुळे एक गोष्टीचा अभिमान निश्चितपणे वाटतो की मीही गोमंतक मराठा समाजामध्ये जन्माला आलेलो आहे. सगळ्या समाजातले मंडळी माझे मित्र आहेत, अत्यंत चांगले, गणेश नात्यांपेक्षाही म्हणजे इथे बसलेल्यांपैकी माझ्या नात्यात नाही एवढं प्रेम मला अनेकांनी दिलेलं आहे. ते नात्यांच्या पलीकडचं आहे. त्यामुळे तिथे ज्ञाती वगैरे येत नाही आणि मलाही ती कॉन्शियसनेस आणि जाणीव आहे वगैरे नाही. परंतु काही वेळा टोमणे मारत असताना काढलेले उद्गार जे आहेत हे कसे फोल उद्गार आहेत, हे कसे निरर्थक उद्गार आहेत हे माझ्या लक्षात अशा वेळी येतं ज्या वेळेला ही नररत्नांची खाण ही माझ्या समाजातून जन्माला आलेली मी पाहतो आणि कसलाही ब्र न करता म्हणजे माझ्यावर अन्याय झाले, मी पिचलो गेलो, मी गांजलो, मला म्हणजे अगदी लाथाडला गेला, मला म्हणजे जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला तरी देखील मी उभा राहिलो ताठ दीपस्तंभासारखं. मी उदाहरण सगळ्या जगासमोर ठेवलं. ही जी गोष्ट आहे ही अद्वितीय आहे. या नुसत्या सुरांगणाच नव्हत्या तर त्याने म्हणजे तपश्चर्या केल्यानंतर जी सिद्धी एखाद्या माणसाला प्राप्त व्हावी तशा प्रकारची सिद्धी या लोकांना प्राप्त झालेली असावी. कारण ज्या लोकांना हे पचवण्याचं म्हणजे शंकराने हलाल पिऊन ते पचवलं तसं या समाजाने पचवलेलं आहे, या सुरांगणाने पचवलेलं आहे. हे सामान्य काम नाही, हे खूप मोठं काम आहे. हे सगळं एकत्र आणण्याचं काम जे आहे हे अजित पैंगीणकरांनी केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. साहित्यिक दृष्टीतून या विषयाची मांडणी करणे, आम्ही साहित्यिक नाही, मी थोडंफार लेखन करतो परंतु ते आपल्याला आपले परेश जोशी आलेले आहेत त्यांच्याकडे ऐकायचं आहे. माझ्या केवळ भावना ज्या आहेत म्हणजे फिलिंग ग्रँड म्हणजे पुस्तक हातात घेतल्याबरोबर ते नुसतं पानं जरी उलगडली तरी मीच मोठा आहे असं मला वाटून जातं.
म्हणजे सगळं कर्तृत्व त्यांचं आहे, परंतु या कर्तृत्वाचा कुठला तरी एक कण माझ्या अंगात आहे आणि मी त्याचा सहभागी याच्यात आहे, मी पार्टनर आहे या सगळ्यांचा, अशी एक फिलिंग जी आहे, ही भावना जी आहे, ही मला देऊन जाते. त्यामुळे या चार शब्द बोलण्याचं मी धाडस केलं. वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. सरांनी जसं सांगितलं, या समाजातील स्त्रिया या कधीही सडल्या नाहीत, पिचल्या नाहीत. सुरेश भटांची एक कविता आहे, रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याशी. सो अशा प्रकारे या आयुष्याशी भिडलेल्या अशा स्त्रिया आहेत आणि त्यामधून त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलेलं आहे. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे श्री परेश प्रभू यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सगळ्या मान्यवरांना सर्वप्रथम नमस्कार करतो. अनेक जण मला विचारतात की तुम्ही प्रभू म्हणजे काणकोणचे का, तर मी म्हणतो मी काणकोणचा नाही, परंतु या भागाशी जेव्हा जेव्हा मी इथे येतो काणकोणमध्ये तेव्हा नवी ऊर्जा घेऊन दरवेळी जात असतो. मगाशी जसा उल्लेख झाला, या पुस्तकाला माझी प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये या पुस्तकाविषयी मी सविस्तरपणे लिहिलेला आहे आणि या प्रस्तावनेमध्ये या पुस्तकाबद्दल मी असं म्हटलेलं आहे की हे एक रत्न भंडार आहे. सर रत्नांची खाण म्हणाले आणि खरोखर ही सगळी रत्न आहेत आणि वेचून वेचून त्याच्यातली 50 रत्न अजित पैंगीणकरांनी अतिशय सुंदररित्या अतिशय सुंदर पुस्तकामध्ये आपल्यासमोर सादर केलेली आहे. गोमंतकाची कीर्ती देशामध्ये जगामध्ये पसरवणाऱ्या सगळ्या कलावती आहेत आणि खरोखरची जसं वेलिंगकर सर म्हणाले, अत्यंत खडतर अशी साधना आहे, तपश्चर्या आहे. त्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर या सगळ्या कलावतींनी संगीत क्षेत्रामध्ये कर्तृत्व दाखवलं, पण कुठल्या परिस्थितीतून त्या वर आल्या तो इतिहास थोडा आपण बघण्याची गरज आहे, तर आपल्याला त्या कर्तृत्वाचं खरं मोल आपल्याला कळेल असं मला वाटतं. ही जसं सर म्हणाले, केवळ ह्या 50 व्यक्तींची कहाणी नाही, ही गोमंतक मराठा समाज नावाच्या राखेतून विश्व निर्माण करणाऱ्या समाजाची कहाणी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने या पुस्तकाकडे पाहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मगाशी सूत्रसंचालिकेने सांगितलं की ह्या सगळ्या तपस्विनी आहेत, त्या नुसत्या कलावती नाही, त्या तेजस्विनी आहेत आणि खरोखर वीरांगना असं मी त्यांना म्हणेन की शून्यातनं राखेतनं विश्व निर्माण करावं. सगळ्या प्रकारची मानहानी, सगळ्या प्रकारची अवहेलना, सगळ्या प्रकारचा अन्याय सोसून त्याच्यातनं त्यांनी आपलं कर्तृत्व साकारलेलं आहे. मगाशी निवेदिकेनं माझ्या प्रस्तावनेमधलं एक परिच्छेद वाचून दाखवलं. खरोखरच मी असं म्हटलं की एक तळ्यामधून जसं त्या दलदलीमधनं एखादं कमळ वर येतं आणि वर येताना त्या सगळ्या दलदलीचा चिखलाचा त्याला तिळमात्र स्पर्श होत नाही आणि ते परमेश्वराच्या चरणी समर्पित होतं, अशा प्रकारची सगळी लखलखीत आयुष्य आहे. त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे, परंतु अशा प्रकारची चरित्र आहेत की खरोखर आपण ती अभ्यासणं जरुरी आहे. गोमंतक मराठा समाजाची निर्मिती कशी झाली, कुठल्या कुठल्या अन्यायातून, सामाजिक अन्यायातून तो वर आला, ते काही मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु नव्या पिढीनं काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, तर त्यांना या कर्तृत्वाचं खरं मोल सापडेल असं मला वाटतं. काणकोणमध्ये पाऊल ठेवताना पहिली मला आठवण झाली की राजाराम रंगाजी पैंगीणकर त्यांचं मी कोण हे पुस्तक, हे सगळ्या गोमंतक मराठा समाजातल्याच नाही, ज्यांना ज्यांना गोव्याचा सामाजिक इतिहास समजून घ्यायचा असेल तर प्रत्येकाने पुस्तक वाचलं पाहिजे असं मला वाटतं. सदाशिवगडातल्या एका सारस्वत कुटुंबातल्या विधवेच्या पोटी एक मुलगी जन्माला आली आणि सामाजिक अवहेलनेच्या भीतीनं तिनं पैंगीण मधल्या पुतळाबाई नावाच्या एका कलावंत समाजातल्या स्त्रीकडे ती सांभाळायला दिली आणि तिचं नाव ठेवलं रंगा. आणि त्या रंगाच्या पोटी जन्माला आलेले राजाराम रंगाजी पैंगीणकर ह्याच काणकोणच्या पोस्टामध्ये ते केसरीचे अंक मागवायचे आणि पत्त्यावरती त्यांनी आपल्या खऱ्या पित्याचं नाव लावलं, कोणीतरी चुगली केली आणि ते वडील त्यांच्या घरी जा विचारायला गेले की तू माझं नाव का लावलंस.
मशावी रंगाची राजाराम पैंगीणकरांना प्रश्न पडला की मी कोण, आणि त्या पुस्तकाला त्यांनी ते नाव दिलेलं आहे की मी कोण. त्यामुळे हा सगळा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर आपल्याला पुस्तकाचं मोल कळेल. आजपासून बरोबर 115 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 1910 मध्ये पैंगीणला एक सभा झालेली होती. पहिली सभा राजाराम पैंगीणकरांनी त्या ठिकाणी घेतली आणि भिकूचंद्रा पैंगीणकर यांच्या घरी ती सभा झाली होती असा उल्लेख आहे इतिहासामध्ये. आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की आपला जो समाज आहे हा अशिक्षित आहे, अनैतिक आचरणामुळे गुलाम झालेला आहे, त्याच्या उत्थानाची गरज आहे, त्याला वर काढण्याची गरज आहे. आणि 5 सूत्र त्यांनी त्या सभेमध्ये उपस्थितांना सांगितली. 5 एक जाहीरनामा त्यांनी त्या ठिकाणी वाचून दाखवला. त्याच्यामध्ये 5 गोष्टी होत्या ज्याला पंचशील असं आपल्याला म्हणता येईल. पहिली गोष्ट होती की या सगळ्या आपल्या ज्या पोटजाती आहेत त्या पोटजातींचं एकत्रीकरण झालं पाहिजे. गोमंतक मराठा समाज नंतर आकाराला आला, त्या काळामध्ये हा समाज संघटित स्वरूपामध्ये अस्तित्वात नव्हता. या सगळ्या पोटजातींचं एकत्रीकरण झालं पाहिजे. यापुढे जर सन्मानानं जगायचं असेल तर त्याच्यासाठी काय पाहिजे, शिक्षण पाहिजे. आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की समाजातल्या ज्या मुली आहेत तर त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी, त्यांना शोषणापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे. चौथी गोष्ट त्यांनी काय सांगितली की या मुलींची लग्न लावणं हे त्या काळामध्ये सोपं नव्हतं, कारण त्यांचे पिता नाव लावू द्यायला तयार नसत. अशा परिस्थितीमधल्या या मुली त्यांचं लग्न लावताना, आणि पैसा पण नाही जवळ, सांपत्तिक स्थिती पण जेमतेम, मग अशा वेळी केवळ हुंड्यासाठी लग्न अडू नये. त्यामुळे त्यांनी आणखी एक सूत्र सांगितलं की हुंडाबंदी, हुंडा घ्यायचा नाही, हे सगळ्या मुलींची लग्न लावून द्यायची. 5वी गोष्ट त्यांनी सांगितली की ज्या समाजातल्या विधवा असतील तर विधवांचा त्यांचं शोषण होऊ नये, त्यांचा पुनर्विवाह लावावा. ही 5 सूत्र राजाराम रंगाजी पैंगीणकरांनी त्या सभेमध्ये सांगितली. नंतर त्यांनी गावोगावी सभा घेतल्या, काकोड्यामध्ये, जांबावलीमध्ये, पर्वतावरती, कुर्डीमध्ये, आणि ही जनजागृती केली. आणि त्याच्यातनं ते पुस्तक जर आपण वाचलं, मी सगळं त्या ठिकाणी बोलणार नाही, परंतु अशी पुस्तक हा इतिहास आपण समजून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्यांना आणखी एका द्रष्ट्या व्यक्तीनं साथ दिली. त्यांचं नाव भारतकार गोविंद पुंडलिक हेगडे देसाई. भारत नावाचं नियतकालिक त्या काळामध्ये येत होतं. त्या भारतच्या अग्रलेखांचे 2 खंड प्रकाशित झालेले आहेत आणि पहिला खंड शशिकांत नार्वेकरांनी संपादित केलेला आहे, गोमंतक मराठी अकादमीने प्रकाशित केलेला होता. आणि दुसऱ्या खंडाचं संयुक्त संपादन माझं आहे, रवींद्र गवी आणि मी मिळून दुसरा खंड. त्याच्यामध्ये अग्रलेख जर आपण बघितले तर त्या काळामध्ये गोव्यामध्ये एक द्रष्टा पत्रकार कशा प्रकारचा होऊन गेला, त्यानं 36 वर्ष भारत नावाचं नियतकालिक चालवलं. गोमंतकाचे टिळक आणि आगरकर त्या दोघांचंही रूप त्या भारतकारामध्ये दिसून येतं. तर ते भारतकार त्या राजाराम पैंगीणकरांच्या पाठीशी उभे राहिले. अनेक सभांचं अध्यक्षस्थान त्या काळामध्ये त्यांनी स्वीकारलेलं दिसून येतं आपल्याला. आणि हेगडे देसाईंचं कुलदैवत जांबावली, त्यांनी सुरुवात आपल्या मंदिरापासून केली, आपल्या जांबावलीच्या देवळापासून केली आणि तिथली देवदासी प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या भारतमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, ते असं म्हणतात की शेंडल्या भागल्या प्रापंचिकांची म्हणजे जवळजवळ वानप्रस्थाश्रमी लोकांची विरामस्थळे व्हायची देवालये आज 4ही आश्रमांचा चुथडा करणाऱ्या दुर्वर्तनी लोकांची आश्रयस्थाने झालेली आहेत. त्या काळामध्ये त्यांनी लिहिलेले लक्षात घ्या. असे परखड प्रहार त्यांनी महाजनशाहीवरती त्या काळामधल्या केले. आणि गोमंतक मराठा समाजामधल्या पहिल्या मुलीचं जे लग्न झालं हे 1920 मध्ये कुशावती जांबावलीकर त्या मुलीचं लग्न रतिनाथ नागेशकर याच्याशी लावून दिलं गेलं. आणि त्या लग्न लावून दिल्याबद्दल हेगडे देसाईवरती खटले भरले गेले. ते स्वतः वकील होते, त्यांनी तो खटला ते डगमगले नाहीत, या समाजाच्या पाठीशी उभे राहिले. हा सगळा इतिहास तो जर आपल्याला ज्ञात असेल तर या कर्तृत्वाचं मोल आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल असं मला वाटतं. ही जी कला अशी होती, या सगळ्या स्त्रिया ज्या होत्या पिढ्यानपिढ्या पिढीजात त्यांच्याकडे कला चालून आलेली होती, संगीताची कला चालून आलेली होती. काही पैंगीणकरांनी उल्लेख केलाय पुस्तकामध्ये, काहींच्या तर 20-22 पिढ्यामध्ये ही कला चालत आलेली होती. आजी कला होती, पणजी कला होती, असे सगळे
हा समाज कलेनं समृद्ध होता, परंतु त्या काळामध्ये कलेला प्रतिष्ठा नव्हती. कलावंत हा कलंक समजला जायचा, अशा प्रकारचा तो काळ होता, हे आपण लक्षात घेणं जरुरी आहे. मग या सगळ्यांनी ठरवलं की कलेला आपल्याला जर प्रतिष्ठा मिळवायची असेल तर काय पाहिजे, आपण शास्त्रोक्त शिक्षण घेतलं पाहिजे. संगीताचं सुद्धा शास्त्रोक्त शिक्षण आपण घेण्याची आवश्यकता आहे. त्या काळामध्ये जे संगीत गुरु त्यांना लाभले तर त्यांचं त्यांनी शिष्यत्व पत्करलं, गंडावंदन केलं आणि संगीत शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये विठोबा अण्णा हडप जे मालवणचे गोव्यामध्ये आलेले होते, किंवा रामकृष्ण बुवा वजे, गायनाचार्य रामकृष्ण बुवा वजे असतील, भास्कर बुवा बखले असतील, दत्तू बुवा भिडे असतील, असे त्या काळामध्ये गुरु त्यांच्याकडे त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्या पुस्तकामध्ये अधिक तपशील तुम्हाला सापडेल, त्यामुळे सगळं सविस्तर मी सांगणार नाही, मी फक्त सूत्र सांगणार आहे. आणि अनेक त्या काळामध्ये आपण लक्षात घ्या की भारतामध्ये संस्थानं होती सगळीकडे आणि संस्थानिकांच्या आश्रयाखाली शास्त्रीय संगीत विकसित होत होतं. अनेक अशी घराणी तयार होत होती ठिकठिकाणी. अनेक गावं ही पारंपरिक शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध झालेली होती. त्याच्यामध्ये लखनौ असेल, रामपूर असेल, आग्रा असेल, ग्वाल्हेर असेल, इंदूर असेल, या सगळ्या संस्थानामध्ये संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण दिलं जात होतं. आणि त्यामुळे या सगळ्यांना, या कलावतींना ओढ लागली की आपण काहीतरी गोव्यातून बाहेर पडलं पाहिजे, सामाजिक उपेक्षेतून बाहेर पडलं पाहिजे, आपलं नाव प्रस्थापित केलं पाहिजे आणि त्यासाठी गोव्यातून बाहेर पडणं आवश्यक आहे. गोपालकृष्ण भोबे नावाचे एक मोठे कला समीक्षक पूर्वी होऊन गेले. त्यांचं गोपालकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य नावाचं एक 400 पानांचा ग्रंथ मी संपादित केलेला आहे. त्याला महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार मिळाला. गोव्यात किती लोकांनी वाचलं असं माहिती नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे गोव्यातनं मुरारबा पेडणेकर नावाची एक व्यक्ती त्या काळामध्ये गोव्याबाहेर सगळ्यात आधी पडली. त्यांना आद्यत्वाचा मान त्यांनी दिलेला आहे आणि ते लखनौ पर्यंत गेले आणि तिथे शास्त्रीय संगीत शिकून परत गोव्यामध्ये आले. त्यामुळे त्यांच्याकडे बघून अनेकांना प्रेरणा मिळाली की आपणही शास्त्रीय संगीत शिकलं पाहिजे, गोव्या बाहेर पडलं पाहिजे. स्वरशृंगार नावाचं जे वाद्य आहे ना, तर ते मुरारबांची निर्मिती आहे. तर अशा प्रेरणेने अनेक कलावती या गोव्याच्या बाहेर गेल्या आणि त्या काळामध्ये मुंबई किंवा जवळचं म्हणजे मिरज ही काही केंद्र होती की जिथे संगीताचं शिक्षण दिलं जात होतं. आणि मुंबईकडे जाण्याचं आणखी एक कारण होतं, अर्थार्जन हा तर भाग होताच, पण त्या मुंबईमध्ये जर एखाद्या जलशामध्ये जर आपण सहभाग घेतला तर संपूर्ण भारतामध्ये नाव व्हायचं अशा प्रकारचं संधी मुंबईनं, म्हणजे आजही मुंबापुरी स्वप्नांची नगरी आहे, त्या काळामध्ये पण होती. त्यामुळे एखाद्या जलशामध्ये तिथे जर भाग घेता आला तर आपलं आयुष्याचं कल्याण होईल हा विचार त्यामागे असावा. जवळ पुरेसे पैसे नव्हते, सामाजिक काही ते भवितव्य गोव्यात त्यांना दिसत नव्हतं. त्यामुळे या कलावती मुंबईमध्ये गेल्या, काही मिरजमध्ये गेल्या. आणि ही सगळी चरित्र जर आपण 50 चरित्र बघितली तर आपल्या लक्षात येईल की या सगळ्यांच्या संगीत क्षेत्रातल्या तपश्चर्येची सुरुवात कोणाची वयाच्या 7व्या 8व्या वर्षी, 10व्या वर्षी, 16व्या वर्षी अशा वयामध्ये झालेली आहे. या वयापासून त्यांनी किती खडतर रियाज केला असेल, किती परिश्रम केले असतील ते त्याची आपण कल्पना करू शकतो. आणि त्या काळामध्ये संगीत शिकणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. गोपालकृष्ण भोबेंचं कलात्मक गोमंतक नावाचं एक पुस्तक आहे, कला अकादमीने प्रकाशित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की संगीत विद्या शिकणं हे सर्पमणी मिळवण्या इतकंच अवघड आहे असं गोपालकृष्ण भोबेंनी त्या काळात लिहिलेलं. गुरुंना आपली संगीत शिकवणं विद्यार्थ्याला, म्हणजे आपली कला देणं, म्हणजे आपले पंचप्राणच देणं असं वाटायचं. अशा प्रकारचा तो काळ होता. आणि या काळामध्ये शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी या सगळ्या कलावती गेल्या. आणि मुंबईमध्ये आणखी एक आकर्षण होतं की रेडिओ वरती, आकाशवाणीवरती सादरीकरणाची संधी मिळू शकली असती, किंवा ध्वनिमुद्रण, त्यावेळी ते ग्रामोफोन कंपन्या ज्या होत्या, तर ते एखादं रेकॉर्डिंग झालं तर त्याच्यातनं आपल्याला पैसा मिळेल, लोकप्रियता मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे या सगळ्या कलावतींनी साधना सुरू केली. म्हणजे मोगूबाई कुर्डीकर वयाच्या 7व्या वर्षी नाटक कंपनीमध्ये गेलेल्या होत्या. अंजनीबाई मालवणकरांची तालीम वयाच्या 8व्या वर्षी सुरू झालेली होती. केसरबाई केरकरांच्या नावाने आज मोठा उत्सव आपण समारोह करतो. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी संगीत शिकायला सुरुवात केलेली. मेहनत त्यांची खरोखर तपश्चर्या असं जेव्हा आपण म्हणतो तर तपश्चर्या ही आहे की याच्यातनं
संगीतावरती त्यांनी प्रभुत्व आपलं प्राप्त केलं. कीर्ती नंतर मिळत असते, आधी तपस्या लागते. आणि हे सगळं जर आपण बघितलं तर अशी 50 चरित्र अजित पैंगीणकरांनी किती मेहनतीनं एकत्र केलेली आहे, पुष्पगुच्छासारखी गुच्छासारखी आपल्या समोर दिलेली आहे, त्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. हा सगळा इतिहास मी एवढ्या विस्ताराने एवढ्याचसाठी सांगितला की त्यांची मेहनत हे सगळं पुस्तक नुसतं असं बघून वाचून थोडं चाळून ठेवण्यासारखं पुस्तक नाही. हा सगळा जिताजागता इतिहास आहे, हा गोव्याचा सामाजिक इतिहास आहे, हा गोव्याचा सांस्कृतिक इतिहास आहे की या सगळ्या चरित्रामधून अनेक गोष्टी, अनेक संदर्भ, जसं संदेश मगाशी म्हणाला, अनेक नवे संदर्भ आपल्याला याच्यातनं मिळू शकतात. आणि या सगळ्या कलावतींचं जेव्हा नाव झालं तेव्हा काय झालं, कलेला प्रतिष्ठा मिळाली. आज जी कलेला जो सन्मान आहे, संगीताला जी प्रतिष्ठा आहे, तो सन्मान या सगळ्या कलावतींना आयुष्य त्यासाठी भेटलेलं आहे, त्याच्यातनं कलेलाही प्रतिष्ठा मिळालेली आहे. आज आपण या ज्या ठिकाणी आहोत, लता मंगेशकरांचं नाव आहे, लता मंगेशकरांवरती पण त्याच्यामध्ये लेख आहे, ते आपण याच परंपरेतून पुढे आलेले आहे आणि शून्यातून विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट आपल्याला असं लक्षात येईल, या मुंबईला ज्या कलावती गेल्या ते त्यांनी स्थैर्यासाठी धनिकांचा आश्रय घेतला. त्यावेळेचे उद्योजक असतील, व्यापारी असतील, त्यांच्या आश्रयाने ते राहिल्या. पण संपूर्ण निष्ठा, जीवनभर जीवननिष्ठा त्यांना वाहिलेली आहे, त्यांच्याशी त्या निष्ठेनं राहिल्या. त्यांनी त्या कलेचा बाजार नाही केला, हे महत्वाचं आहे. त्यामुळे मगाशी मी कमळ का म्हणालो की कमळ जेव्हा पाण्यातनं वर येतं ते खालच्या चिखलाचा अंश त्याला लागत नाही, ते पवित्र असतं. अशा प्रकारचं या सगळ्यांचं जीवन आपल्याला दिसेल. शुचिरभूत असं आपण जे म्हणतो, अशा प्रकारचं शुचिरभूत जीवन या सगळ्या कलावती जगलेल्या आहेत. अनेक त्याचे प्रसंग आहेत त्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतील. सुरश्री केसरबाई त्यांच्या मैफली जेव्हा थांबल्या तर त्याच्यानंतर सुद्धा ते आपल्या गुरूंना बिदागी द्यायच्या, भरघोस बिदागी द्यायचे. किती एक समर्पण, गुरुविषयी किती आदर, काय त्यांचं व्यक्तिमत्व असेल आपण कल्पना करू शकतो. अंजनीबाई मालपेकरांच्या पतीचं निधन झालं, त्याच्यानंतर 10 वर्ष ते पतीचं कर्ज फेडत होते. अत्यंत समर्पितपणे हे सगळं ते जीवन जगलेलं आहे. मोगूबाईंनी गंडाबंधनासाठी 125 तोळं सोनं विकलेलं होतं. किंवा मोगूबाई कुर्डीकर आपल्याला माहिती आहे, आपल्या कुर्डीला येऊन गानसेवा द्यायच्या. काय गरज होती त्यांना, सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. अशा व्यक्तीला आपल्या गावामध्ये येऊन आपल्या देवासमोर गानसेवा करायची त्यांना काय गरज होती. परंतु हा भक्तिभाव मनामधला, अंतःकरणामधला श्रद्धा, हे सगळी मूल्यावरची निष्ठा जीवनामधल्या, त्याच्यातनं हे सगळं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. अनेक स्त्रिया आहेत कलावंत समाजामधले, या कलावती की ज्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे, आपल्या कुलदैवतांचा जीर्णोद्धार केलेला आहे. शांतादुर्गेचं देऊळ धानोड्याचं त्या बतिया कलंगुटकरांनी स्वतःच्या पैशातनं केलेलं आहे. मांदोड्याचं महालक्ष्मीचं देऊळ जीर्णोद्धार अशाच कलावतीनं केलेला आहे. त्यामुळे हे सगळं त्यांची हृदय किती पवित्र असतील, किती सात्विक भावानं भरलेली असतील याची आपण कल्पना करू शकतो. पु ल देशपांडेंनी फार सुंदर लिहिलेले गोव्यातल्या कलावंतांविषयी. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. त्यांनी असं म्हटलेलं लिहिलेलं आहे, ते असं लिहितात की रोपट्याचे मातीशी, उन्हाशी, वाऱ्या पावसाशी चाललेले झगडणे दिसू नये आणि पाहणाऱ्याला सुंदर फुलच पाहायला मिळावे, अशीच या गोमंतकीय गुणीजनांच्या कला साधनेची अवस्था होती. शेवटी स्मरणात राहिली ती आल्हाद आणि सुगंध देऊन गेलेली ही फुले, मातीत जखडलेल्या मुळांचे झगडणे दडपलेले. हा दडपल्या गेलेल्या मुळांचा इतिहास आहे जो अजित पैंगीणकरांनी आपल्या समोर ठेवलेला. ही चरित्र आपण मुळापासून वाचावीत आणि मी त्यांना परोपरीने सांगतोय की हे पुस्तक बाहेर गेलं पाहिजे, हे गोव्याच्या बाहेर पोहोचलं पाहिजे. आजकाल कसं होतं, आपण पुस्तक लिहितो, आपण पुस्तक मेहनतीने लिहितो, परिश्रम घेतो आणि वाचकाने जर वाचलंच नाही, पण आपण एखाद्या जेवायला गेलो ना हॉटेलमध्ये, आपण सहज 2000 रुपये खर्च करतो आणि पुस्तक 500 रुपयाचं घ्यायला आपण काकू करतो. मी नुकतंच पुस्तक लिहिलं कृष्णदास श्यामावरती. 1526 मध्ये ज्यांनी श्रीकृष्ण चरित्र लिहिलं, ज्याचं नाव पणजीच्या लायब्ररीला दिलेलं आहे. किती जणांना माहितीये, पोर्तुगीजांच्या जाळपोळीतनं त्यांच्या श्रीकृष्ण चरित्राच्या काही पोथ्या वाचल्या. त्याच्यातली लोलियेमध्ये नावी प्रभुगावकर यांच्या घरामध्ये विहिरीमध्ये ठेवलेली पोथी होती, सांभाळून ठेवलेली, पोर्तुगीजांच्या बाटवाबाटीच्या काळामध्ये. आणि त्याचं संपादन, त्याची एक प्रत उज्जैनला गेलेली होती. उज्जैनला आपल्याला माहिती असेल बक्षीबहादर जीवबादादा केरकर महाजी शिंदेचे सरसेनापती होते. माझं त्यांचंही पुस्तक मी संपादित केलेलं, आपण जरूर वाचावं. की त्या काळामध्ये सोयरामनाथ आंबिये आपले गोव्याचे संत कवी हे उज्जैनला गेलेले, त्यांचं निर्वाण उज्जैन मध्ये झालेलं आहे.
आणि एक प्रत त्या कृष्णचरित्राची त्या ठिकाणी होती. आणि हे सगळं हा इतिहास जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कुठल्या संस्कृतीची आपण बात करतो. आपण फक्त गोवा म्हटल्यानंतर खा प्या मजा करा असं एक समज जो बाहेर पसरलेला आहे. या ही सगळी चरित्र जर आपण बघितली तर खरा गोवा, त्याची सांस्कृतिक ताकद, त्याचं एक सांस्कृतिक मूल्य जी आहे त्याचा परिचय आपल्याला घडेल. त्यामुळे पुस्तक गोव्याबाहेर पोहोचवण्याचाही पैंगीणकरांनी प्रयत्न करा. मला खरोखर आनंद आहे की अत्यंत मेहनतीनं ही चरित्र या ठिकाणी त्यांनी साकारलेली आहे. मी आपला वेळ घेणार नाही. आपण जरूर हे पुस्तक वाचावं आपण, आणि तसा आपण शब्द मला या ठिकाणी द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित कमलाकर नाईक यांना विनंती की त्यांनी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. व्यासपीठावरील सगळे मान्यवर, म्हणजे सगळे माझे मित्रच आहेत. अजितजी, सुभाषजी, परेशजी, गोरखजी, सतीशजी, आणखी संदेश बाब. आम्ही जवळ राहतो ताळगावला, वरून भेट कधीच होत नाही. आणि सभागृहामध्ये सगळे बसलेले, खरं म्हणजे सगळे माझे मित्रच आहेत. ते कुणाकुणाची म्हटले नावं घ्यायची. तर आपल्या सर्वांना नमस्कार करून मी माझं अध्यक्षी भाषण वगैरे म्हणत नाही, कारण भाषण वगैरे करणं आम्हाला जमत नाही. आम्ही गाणं तुम्ही सांगा आम्हाला किती काम म्हटलं तर आम्ही गाण्याला तयार होतो. आता सुद्धा बसा म्हटलं तरी काही, पण भाषण करणं म्हणजे त्याला थोडंसं अवघड वाटत नाही. पण एकदा बोलायला लागलो तर मग बोलत राहतो. तर सांगायचं म्हणजे मला सर्व वक्त्यांनी मी जे काही सांगायचं होतं त्या सुरांगणाबद्दल सगळे त्यांनी सगळं सांगून ते मोकळे झालेले. त्यामुळे माझ्यावरती तो खास करून परेशजींनी सगळे आपल्या खास करून कलाकाराबद्दल सगळं सांगितलेलं आहे. त्याबद्दल आणखी मी काही जास्त सांगणार नाही. पण एवढंच मी ह्या सगळ्या जे अजितनं जे हे जे खरं म्हणजे मला जेव्हा त्यांनी सांगितलं असं मी सगळ्या गोमंतक मराठा समाजाच्या कलाकारावरती मी पुस्तके करतो म्हणून, तेव्हा आम्ही कुठे चर्चा केली किंवा काही मी त्यांना सजेशन्स पण केली. त्यांनी ती ऐकून घेतली आणि सगळे त्यामध्ये काही चुका वगैरे काही खास नव्हत्या, काही जरा थोडंसं त्यांनी ऐकून घेतलं. त्यांनी म्हणून हे खरं म्हणजे हे असं सगळ्या कलाकारांचं, कारण आपल्याला काही विशिष्ट कलाकाराची माहिती अनेक वेगवेगळ्या पुस्तकामध्ये मिळते नाही म्हटलं तरी, परंतु त्याचं संकलन म्हणजे सगळ्या कलाकारांचे जवळजवळ 50 कलाकार आहेत. तेव्हा मला वाटतं आमची चर्चा झाली त्यावेळी जवळ 30 कलाकार की 25-26 असे काहीतरी होते. तर ते वाढत गेले. तरी मी त्यांना म्हटलं की 50हून आणखी कितीतरी आहेत. काहींचे नावं मी त्याला सांगितली. त्यामध्ये बाबलीबाई साळगावकरचा मी खास उल्लेख केला होता. हे नाव कधीच हे करू नये म्हणून ते शेवटी त्यांनी ॲड केलं, कारण आपल्याला माहीत नाही. मुरारबा पेडणेकरांचं नाव पण परेशजींनी घेतलं. ते कलात्मक गोमंतकमध्ये हे सगळे जे आपले जुने कलाकार, जे पूर्वीचे कलाकार जे गोव्याहून गेले, म्हणजे कसे गेले, कुठल्या परिस्थितीत गेले आणि कसे त्यांनी महाराष्ट्रात वगैरे भारतभर प्रवास करून त्यांनी कसं आपलं संगीतामध्ये, नाट्यकलेमध्ये म्हणा, कुठल्याही कलेमध्ये आपल्या कलेच्या क्षेत्रामध्ये कसं नाव कमवलं त्याबद्दल त्यामध्ये विवेचन केलेलं आहे. आणि खरं म्हणजे मी सगळे ह्या स्वरांगणा जे आहेत, सगळे जे आपले कलाकार आहेत त्यांना मी नमन करतोय. कारण आज आम्ही आजच्या पिढीतल्या कलाकाराबद्दल बरेचजणी सांगितले. ह्या लोकांनी जेवढ्या खास्ता खाल्ल्या ज्या कलाकारांनी, कारण मला सतत माझे गुरुजी पंडित रत्नकांतजी रामनाथकर जेव्हा गाणं शिकवायचे त्यावेळी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पण सांगायचे, म्हणजे कसे कसे त्यांना त्रास व्हायचे, काय काय त्यांनी भोगलं आणि त्यांनी आपल्या मुलांना ह्या क्षेत्रामध्ये पुढं आणलं नाही. त्याबद्दल सुद्धा मी एकदा आमच्या गुरुजींना विचारलं. तर गुरुजी म्हटलं असं आहे तुमचं, म्हटलं एखादी मुलगा किंवा मुलगी कोणीतरी म्हटलं संगीतात, नाही म्हटलं कशाला करणार नाही. आम्ही अख्खं आयुष्य आमचं संगीतासाठी दिलं. ज्यावेळी ते इथं आले 72 मध्ये, त्यावेळी ते जवळजवळ 64 वर्षाचे होते. तर म्हणाले आम्हाला काय मिळालं एवढं आम्ही खास्ता खाल्ल्या म्हणाल्या, संगीतासाठी सगळं आमचं सर्वस्व आम्ही वाहिलं म्हणाल्या, शेवटी आम्हाला काय मिळालं.
मान सन्मान तर असो द्या, मानधन सुद्धा त्यावेळी मिळत होतं, अगदी तुटपुंज मानधन मिळत होतं. कलाकारांना कार्यक्रम सुद्धा ऍक्च्युली मिळत नव्हते त्या काळात. जे परफॉर्मन्सेसचे आज जे होतात, आज जी परिस्थिती आहे ती त्यावेळी काही नव्हती. तर ह्या लोकांनी ते जेव्हा मला सांगायचं, म्हणजे तेव्हा मी खरं सांगू, मी त्यावेळी सचिवालयामध्ये मी नोकरी करत होतो. वयाच्या 18व्या वर्षी मी रुजू झालो होतो तिकडे. आणि ज्यावेळी यांच्याकडे गाणं शिकत होतो तेव्हा हे मी सगळं ते आम्हाला सांगायचे. ते बसायचं आहे, आम्ही हे गाणं शिकतो, आम्ही आता काय करायचं, जर संगीतामध्ये जर असं जर आम्हाला जर खासा खळग्या जर एवढे आहेत आणि आम्ही पुढं कसं येऊ, जे पुढं आमची परिस्थिती काय होणार हे ते जेव्हा आम्हाला सांगायचे, म्हणजे आम्हाला एकेकाळ आहे बापरे आपली संगीत शिकावं की आपली नोकरीच करावी असा एक विचार मनामध्ये यायचा. संगीताची आवड तर होतीच, पण शेवटी विचार केला नाही, काही झालं तरी संगीताची साधना करायची. आणि आम्ही फक्त विचार एवढाच केला की संगीताची कला म्हणून साधना करायची. कारण सुदैवानं आम्हाला नोकरी होती, आमची महिना झाला की पगार यायचा. म्हणजे श्रीपाद देसाई बसलेले माझे मित्र आहे, कॉलेजमेट आहे, नाईट कॉलेजमध्ये आम्ही जात होतो. तर हे सगळं आम्ही करत होतो, पण आम्ही आमचं जो पुढचा विचार पण आम्ही केला होता त्यावेळी. कारण गुरुजीने सांगितलं असे असे सह्या क्षेत्रामध्ये हे कष्ट पडतात, ही परिस्थिती. आज ह्या आम्ही रिटायर झालो, आजच्या परिस्थितीत आमच्याकडे काहीच नाही म्हणून. तर तो मी तर त्याचा विचार केला आणि पुढं काय करायचं, म्हणजे तिथून आम्ही मग सुरुवात केली. साधनाही करायची, पण आपली पुढचा जो आपला प्रवास आहे, आपला पुढं आपण कसं काय करायचं याचं पण आम्हाला त्या गुरुजींच्या अनुभवातून आम्हाला त्यावेळी मिळालं. आणि आज मलाच असं नाही, सगळं इतर आजची जी पिढी आहे कलाकार, आजचे जे मुलं आहेत जी, आज सगळे आता मी स्वतः म्हणून मी रिटायर्ड झालो आहे, बाकीचे सुद्धा जे कलाकार आहेत जिथं माझ्यात नाही, पण वेगवेगळे कलाकार, आज त्या मनानं आम्ही आज अतिशय चांगल्या सुस्थितीत आहोत. कारण जेव्हा मी विचार करतो की ह्या कलाकारांनी, म्हणजे ज्या काही जुने कलाकार आहे पुस्तकामध्ये आहे ना, जर 50 जवळ मला 20-22 कलाकारांचे संबंध आलेला आहे, त्यांचा सहवास आलेला आहे, त्यांच्यात मी भेटलो आहे. तर ह्या कलाकारांचं म्हणजे खास करून जेव्हा मुंबईला जेव्हा ते आपल्या ओल्ड याच्यामध्ये 70च्या नंतर ज्याने जे त्यांना हाल अपेष्टाचं हे भोगावं लागलं ते सुद्धा मी पाहिलेलं आहे. त्यामुळं ह्या खरं म्हणजे कलेच्या दृष्टीनं, ह्या कलाकारांच्या दृष्टीनं आपल्याला असं वाटते की कुठंतरी आम्ही समाजातील आम्ही कुठंतरी कमी पडतो. कारण आज हे जे सगळे जे आमचे जे कलाकार आहेत, आज खरं म्हणजे आजच्या पिढीला या संबंधी काहीच माहीत नाही. आणि आज हे एका पुस्तक रूपाने 50 कलाकारांची त्यांची चरित्र आज अजितजीनं एकत्रित पुस्तकामध्ये आणलेलं आहे. पुढे खरंच मी अजितचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतोच. कारण म्हणजे गेली 50-55 वर्षे आमची मैत्री आहे, होय ना अजित. तर अजितनं माझं जे आपलं लाईफ जे म्हणतो सुरुवातीपासून आम्ही कसे स्ट्रगल करून शून्यातून कसं आम्ही विश्व निर्माण केलं, मी म्हणत नाही विश्व निर्माण केलं, पण शून्यातून कसं आम्ही आमची घडवणूक आम्ही केली, कसे त्रास काढले, काय भोगलं ते आम्हाला माहिती आहे. माझ्याबद्दल अजितला माहिती आहे आणि अजितबद्दल मला माहिती आहे. तर कलाकार हा असतो ना, कलाकाराला ह्या कठीणाईतून जावंच लागतं. तो कुठलाही असो, संगीतातील असो, नृत्यातील असो, नाटक असो, साहित्यातील असो, सगळे कलाकारांना हे सगळं त्रास आणि जो मेहनत करतो हे सगळं मान, त्याचबरोबर अपमान सुद्धा पचवावे लागतात. आम्हाला संगीतामध्ये मान तर मिळालंय, अपमान सुद्धा आम्ही भोगलेले आहेत आणि आजही आम्ही ते सुद्धा आम्ही भोगतो. आणि सगळं जे मिळतंय त्याचा आनंदाने स्वीकार करतो, काही वाटत नाही. आजही आज 76 वर्षे, आजही ह्या 76 वर्षे मी आनंदित आहे. कोणी काही म्हणा, तर कलाकार हा असा असला पाहिजे की आपल्या पदरी आपल्याला जे मिळतंय आपण आपल्या प्रामाणिकपणे सेवा करायची, आपल्याला जे मिळतंय ते आनंदाने स्वीकारायचं.
त्याच्यामध्ये जर आपण रडत बसलो तर आम्ही आणखी पुढे जाऊ शकणार नाही. बरोबर अजितला कधी आमची भेट झाली, आम्ही नाही म्हटलं तर अजून फोनवरती आम्ही बोलतो वगैरे, आणि आमचं हे चाललेलं असतं. काय जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारूया. तर मी तुझं परत एकदा खरंच मी अभिनंदन करतो, कारण जवळजवळ मला वाटतं हे धरून एकूण 17 पुस्तके झालेली आहेत. कारण म्हणजे मागच्या पुस्तकाचे जेव्हा विमोचन होतं त्यावेळी मी येणार होतो, परंतु थोडेसे अडचणीमुळे मी येऊ शकलो नाही. तर मला अजितनं बोलवलं, आणि खरं म्हणजे अध्यक्षीय असं भाषण नाही, परंतु हा योगायोग आलेला आहे. आणि मी खरं मीच असं नाही, मी असं म्हणेन की सगळे जे आज जमलेले आहेत सगळे हे अजितचे सगळे मित्र आहेत, अजितच्या प्रेमापोटी आलेले आहेत. आपले उमेश बाब नाईक परवरीहून आलेले आहे. मला सुद्धा त्यांना इथं पाहिल्याबरोबर एकदम एक सरप्राईज झालं. म्हटलं की तिथून इथं यायला नाही म्हटलं तरी आपल्याला ह्या एजवरती थोडासा त्रास होतोच, नाही म्हटलं तरी. मला एक मुद्दाम खरे सांगावं असं वाटतं, आपले कमलाकर बाळशे आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत ते 3-4 वर्षांनी. मला आजही खरं त्याच्याबद्दल मी कौतुक करतो. आजही ते पणजीला अजून मला भेटतातच, कुठंतरी येतातच ते. बरं मला आश्चर्य वाटतं की कमलाकर 80 झाले नाही काय, माझी 78 म्हणजे बॉर्डरवरती आहे. म्हणजे ह्या एज वरती सुद्धा नसेल तो अगदी बेधडा मधून येत असतो, कार्यक्रम येतो नाही. तो पण एक साहित्यिक आहे. साहित्यिक असल्यामुळं आमचं मन हे नेहमी, आम्ही शरीरानं थोडंसं थकलं, प्रत्येक जण नाही म्हटलं तरी इथं खाली कुठं तरी दुखत असते, काहीतरी होत असतं, नाही असं नाही. पण ते सगळं आम्ही डोक्यात घेऊन बसत नाही, आमचं मन तरतरीत आहे. नाही म्हटलं तरी आज नाही म्हटलं तरी सकाळपासून माझा नेहमीच थोडा वेळ रियाज, थोडा वेळ वॉकला जाणं, थोडा एक्सरसाइज करणं, संध्याकाळचा रियाज, मुलं कोण शिष्य शिकवणं चालू आहे. म्हणजे बाकीचं म्हणत आम्ही रिटायर्ड असं वाटतच नाही, कारण कलाकार हा कधी निवृत्त होत नसतो. तो संगीतकार असो, नृत्यकार असो, नाटककार असो, साहित्यिक असो, तो कधीही निवृत्त होत नाही. संदेश बरोबर आहे. कारण जेव्हा तो म्हणतो की नाही मी निवृत्त, म्हणून मला कोणते म्हणतात, मला इंट्रोड्यूस कधी भेटले म्हणतात सर आमचे गोवा साहित्य प्राचार्य वगैरे. अरे बाबा म्हटलं मी प्राचार्य होतो, मी फक्त काय मी माझी ओळख म्हटलं एक शास्त्रीय आहे, बस दॅट्स इनफ फॉर मी. आणि तेच मला आज आनंदित मिळते. तर अजित परत मी तुला सांगेन की एवढे हे 17 पुस्तकं झालेले आहेत, न कधी थांबता आणखीन नवीन पुस्तकं आता ह्या जवळजवळ 50 आपण घेतलेली आहेत, किंवा आणखी काही राहिलेली आहेत ज्यांची नावं पण म्हणजे त्याची माहिती मिळणं पण कठीण आहे पुष्कळ जणांची. तर मिळाली तर दुसरी आवृत्ती सुद्धा काढावी. आणि एक मी जाता एक नमूद करतो की आम्ही कलाकार लोक म्हटले आम्ही कुठल्या ज्ञातीचा विचार करत नाही, धर्माचा विचार करत नाही, जातीचा विचार करत नाही. कारण शेवटी कला मी एकच म्हणतो, कला आणि क्रीडा याला कुठं कसलीही बंधनं नाही. ही सगळ्या जगावरती आम्ही कलाकार एका जातीची आहोत. तर कुठलीही कला असू द्या, तो कुठल्याही धर्माचा असला तरी, कुठल्याही ज्ञातीचा असला तरी आम्ही त्याचा विचार करतो. कारण शेवटी आम्ही कला म्हणून विचार करतो. कारण मला अभिमान वाटतो, सार्थ अभिमान. माझे जे 5 गुरु आहेत ते आमचे गोमंतक मराठा समाजाचेच आहेत असं नाहीत, पण इतर पण ज्ञातीचे माझे गुरु आहेत. त्यात खुद्द माझे 5ही गुरु हे सगळे खान साहेबाकडून मुस्लिम त्यांच्याकडून ख्याल गायकी शिकलेले. आणि माझे सुद्धा मी डायरेक्टली सुद्धा एका खान साहेबाकडे माझ्या शेवटच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ नाही म्हटलं 10 वर्ष मी एका खास उस्ताद असलाम खान साहेब. म्हणजे हे सगळं मी आपल्याला काही शेवटी कला जर तशी कला जर पाहिजे असेल, कमर्शियल नाही. आज काय झालेलं आहे, आज आपण कुणाचे फक्त लेबल मिळता करून बघायला जातो. आजची पिढी नाही, आपल्याला लेबलची गरज नाही. आपल्याला काय पाहिजे, एक सर्वमान्य एक स्टँडर्ड जी जर गायकी पाहिजे असेल तर तुम्ही त्यावेळी तुमच्याकडे अमुक म्हणून विचार करायचा नाही. डायरेक्टली कुठेही जर कुठल्याही समाजाचा तो माणूस असेल तर त्याला जाऊन नतमस्तक होऊन त्याच्याकडून तालीम घ्यायची. हे खरे म्हणजे ही कलेसाठी हे योग्य आहे.
कारण आपली वृत्ती ही संकुचित असता कधीच कामा नये. जर तुमची वृत्ती संकुचित असली तर काय होणार, तुमचा जो विकास असतो तुमचा चौफेर होत नाही. तुम्हाला जे थोडं बहुत मिळतंय त्याच्यामध्ये तुम्ही सुखी असता, आनंदित असता. मी आजही ह्या वर्षी मी सुखी पण नाही आणि आनंदित पण नाही आहे. मला अजून आणखी काहीतरी शिकावं असं वाटतं. आणि कारण म्हटलं दररोज मी काही ना काही शिकत असतो नाही म्हटत नाही. आता म्हणतात तुम्ही ह्याही वर्षी काय शिकतात म्हटलं, मी शिकतो म्हटलं, नवीन बंदिशी शिकतो. माझ्या गुरुकडून मला काही कलेक्शन्स मिळालेले, काही मी नोटेशन करून ठेवलेले रॅर रागास आहे, ते आज मी घेऊन मस्त एका स्वतंत्र बसतो आणि त्यांचं रिव्हिजन करत बसतो. काही नवीन बंदिश आले की गोडत बसतो. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणजे रात्री झोपेतून जाग आली तर मला त्या बंदिशी आठवतात, आणखी दुसरं आठवत नाही. रात्रीच मला अशी धनाश्रीची एक बंदिश, धनाश्रीला काहीला माहीत असेल, धनाश्रीची एक बंदिश माझ्या उस्तादाने मला शिकवलं नव्हती. मला ती काल मी युट्यूबवरती काही ऐकत की मला एकदम नवीन बंदिश घेतली, ऐकून नोट डाऊन केली आणि मग ती बंदिश मी बसवली. सकाळी उठतो 2-3दा उठलं तरी मला बंदिश आठवते, बंदिशीच मी हे करतो. हा जो आनंद आपल्याला मिळतो त्याच्याशिवाय दुसरं आणखी काही नको. आम्हाला परफॉर्मन्स प्रोग्राम कुठं नाही मिळाले तरी त्याची आम्हाला चिंता नाही आहे. जास्तीत जास्त कुठं तरी आपल्याला जास्तीत जास्त काय शिकावं, जास्तीत जास्त काय आपण बंदिशी रॅग रागास काय मिळेल ते घ्यावं, ही आमची वृत्ती आहे. आणि तशीच प्रत्येक कलाकाराची असली पाहिजे. कारण आपण एवढं तू 17 पुस्तकं तू आज आणली सगळी, परंतु मला वाटतं त्यामध्ये सुद्धा तू आर नॉट म्हणजे समाधानी नाही आहे. तुझ्या डोक्यात आणखी काहीतरी वेगळं आणखीचा चालू आहे. आणि हे आपल्याला टिल वी ब्रेथ शेवटपर्यंत आपण कलेच्या सेवेसाठी कला म्हणून आम्ही जन्मात आलो कलाकार म्हणून, टीचर म्हणून हो हा मग उदरनिर्वाहाचा, पण जन्माला आलो कलाकार म्हणून तर शेवटपर्यंत आपल्याला आपल्या कलेची सेवाच करावी लागेल. आणि तीच खरं म्हणजे मी म्हणेन की आपली सेवा आहे आणि आपल्या आयुष्याचा आनंदी क्षण आहे. तर मला आज इथं म्हणजे या आपल्या अनुजितना प्रकाशननं जे हा जो समारोह आयोजित केलेला आहे पुस्तक वितरणाचा, त्याबद्दल मला येण्याची संधी मिळाली. आणि त्या मानानं मी माझे सगळे काणकोणचे माझे मित्र आहेत. खरं मी पण काणकोणकरच आहे. म्हणजे वरचेवर येणं होत नाही माझं, कारण पूर्वीसारखं म्हणजे आता जरा थोडंसं वय झाल्यामुळं स्वतंत्र यायला जर थोडासा त्रास होतो. तरी पण अधूनमधून येऊन जातो. कधी कधी काय कोणी भेटतात, तर आज नाही म्हटलं तरी पुष्कळ मित्र मला भेटलेले आहे, तर मला मनस्वी आनंद झालेला आहे. परत भेटूया कधीतरी. धन्यवाद. ह्या पुस्तकासाठी ज्यांनी चित्र काढली ते आपली साई पेटकर, त्यांना प्रमुख पाहुण्याच्या असते. आणि पंडित कमलाकर नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे मी वाद्य कलाकारावर जे ज्या ठिकाणी पिकतं त्या ठिकाणी विकत नाही असं म्हणतात, पण त्यांच्यावर मी लिहायला लागेल. अवघ्या 2-3 महिन्यामध्ये ते पण पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यांनी सांगण्याच्या अगोदरच मी आताच इथं घोषित होतं, लिहायला घेतलेलं आहे. तर साई पेटकर यांना सर आमच्या 50 महिलांवर मी लिहिलेलं आहे. त्यातील इंदुमती मानशी तिनं येऊन एक पुस्तक भेट घ्यावं. याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित कमलाकर नाईक यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आदर व्यक्त करतात. श्री सतीश पैंगीणकर यांना विनंती की त्यांनी श्री गोरख मांजरेकर यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावे. त्यांनी श्री आनंद वाघुर्वेकर यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावे. या कार्यक्रमाची निवेदिका प्राध्यापिका दिव्या चंद्रेकर यांना स्मृतिचिन्ह आभारामुळे हा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे. त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करण्याची विनंती मी श्री हरिश्चंद्र खोलकर यांना करते.
पैंगीण आणि गोवंतक नाटक समाज सहकार्यानं हा कार्यक्रम पुस्तक विमोचन कार्यक्रम गोमंतकी सुरांगना पेंगीणचा 17व्या पुस्तकाचे विमोचन आज इथं झालेलं आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे परेश जोशी सर संपादक या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्या या पुस्तकावर मोलाचे शब्द आमच्या कानापर्यंत घुमवले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाचे सुभाष वेलिंगर सर सन्माननीय अतिथी म्हणून आपल्याला लाभले आणि त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला उपकृत केला याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसे पंडित कमलाकर नाईक सर आज या कार्यक्रमाला मुद्दाम कार्यक्रमाला उपस्थित राहून अजित पेंगीणकर आणि आपली मैत्री कशी काय झाली आणि या पुस्तकाचे विमोचनाला त्यांनी उपस्थित राहून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्या कार्यक्रमासाठी संदेश प्रभुदेसाई यांनी आम्हाला उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल तसेच मोलाचे शब्द आम्हाला ऐकल्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इथं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आनंद वाघुर्णेकर गोरख मांजरेकर आमच्यामध्ये अवधानानं त्यांचं नाव घेतलं नाही. गोवंतक मराठा समाजाचे गोरख मांजरेकर तसेच उमेश नाईक त्याचबरोबर इथं उपस्थित सर्व मान्यवर राजेंद्र देसाई अनंत अग्नी सर प्रशांत नाईक सर अजय भुगार टिंगसे कमलाकर माळशी सर विशाल देसाई शांताजी गावकर सर्वांचे नाव घेणं अशक्य आहे परंतु सर्व मान्यवरांनी इथे उपस्थित लावले आणि आज कार्यक्रम असताना इथं राहिल्याबद्दल डॉक्टर विलास पावसकर सर्वांचे याबद्दल आणि सर्व हितचिंतक आणि मित्रमंडळीचे आभार मानून मी हा कार्यक्रम संपवतो. हा कार्यक्रम जरी इथे संपलेला असला तरी मागे पुस्तकं मांडून ठेवलेली आहेत. 300 रुपयामध्ये प्रपर पुस्तक तुम्हाला मिळतंय. सरांनी जसं सांगितलं परेश प्रभू सरांनी 2000 आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर 2000 आपण मोडायला तयार होतो पण 300 रुपया किंवा 500 रुपये